सहकारी मित्र जयेश आणि गणेश आज आम्ही कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओझर या ठिकाणी याच्या पटांगणाच्या ठिकाणी आलेलो आहे। पटांगणाच्या समोर जे अंगणवाडी केंद्र आहे, काल परवाच मी एक फेसबुक पोस्ट केली होती की ओझर शहरातील अंगणवाड्यांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे। त्याचाच एक आढावा घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे। की आपण भिंत बघू शकता, चांगली रंगरंगोटी केलेली भिंत या ठिकाणी आपल्याला अंगणवाडीची दिसत आहे। इथं ओझर नगर परिषद ओझर यांनी एक स्लोगन चांगलं लिहिलेलं आहे, झाडे लावण्याचा करूया निर्धार, त्यानेच मिळेल पर्यावरणाला आधार। स्वच्छ सुंदर हरित ओझर, स्वच्छ सुंदर हरित ओझर सर्वेक्षण 2024-25 म्हणजे आत्ताच ही भिंत रंगरंगोटी केलेली आहे। या अंगणवाडीची व्यवस्था म्हणजे अवस्था जर आज आपण बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारे या बाजूने आपल्याला दिसतीये, परंतु याची खरी परिस्थिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। चला तर आपण अंगणवाडी बघूया। आज ही अंगणवाडी त्या बाजूने बघितले तर अंगणवाडी रंगरंगोटी एकदम चांगल्या पद्धतीने केलेली आहे, जसं की अंगणवाडी नव्याने केलेली आहे। परंतु जर पुढच्या बाजूने आलो तर अंगणवाडीची अवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते। अंगणवाडीचं शौचालय, अंगणवाडीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर अंगणवाडीचं शौचालय येतं, त्या अंगणवाडी शौचालयाची आज परिस्थिती बघितली। अक्षरशः दारूच्या बाटल्या या ठिकाणी, किती घाण अस्वच्छता आहे। मुलांना इथं शौचालयाला वगैरे त्या मॅडमला विचारलं बा ते बसवता का, त्यांना बाहेर बसवायला लागतं, एवढी घाण दुरावस्था आता इथं झालेली आहे। हे असं वातावरण जर असलं तर विद्यार्थी इथे चिमुकले येतील का? असं वातावरण जर त्यांना भेटायला लागलं तर मग ही परिस्थिती म्हणजे 0 ते 6 हा वयोगट लहान बालकांचं आरोग्य सुधारणा किंवा त्यांच्या मेंदूची आकलन क्षमता एकदम इतर वयाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात असते, चांगल्या प्रतीची असते। आणि त्यांना जर अशा दारूच्या बाटल्या, अशी अवस्था इथं वेगवेगळ्या प्रकारे पाकिटं पडलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात घाण या ठिकाणी झालेली आहे। तर याची दुरावस्था का, या प्रशासन इथं थंड का आहे? ओझर शहरातील राजकारणी असतील, ओझर शहर नगर परिषद असेल किंवा महिला बाल कल्याण विकास मंडळ असेल, याकडे लक्ष का देत नाही, हा आमचा सवाल आहे। आपण मध्ये पण याची परिस्थिती बघू, काय परिस्थिती। पत्रे वगैरे दाखवले तुम्ही स्वच्छता करत नाही, आमची जबाबदारी स्वच्छता करून राहत नाही। तुम्ही तुमची ऐका ना, तुम्ही तुमची जबाबदारी पत्रे काढताय, ती मागची भिंत बघितली, आजी भिंत, आज इथले मुलं आहे, स्थानिक मुलं आहे, त्यांचेच लहान लहान हे बघे तिथले स्थानिक मुलं आहे, आज त्यांचेच पुतणे वगैरे काय पत्रे काढतात, काय परिस्थिती। पावसाळ्यात लय गाळता नाही का, पूर्ण ते पाणी पाणी होऊन जातं डायरेक्ट, पोरांना बसायला जागा नाही राहत। काही निम्म्याच्यातले काही निम्मे पोर आहे ना, काही येतच नाही डायरेक्ट। त्याच्यानंतरून आता इथे जे भिंती वगैरे उद्या पडल्या झडल्या, परिस्थिती इतकी दयनीय आहे की मागच्या बाजूने जर बघितलं तर मागच्या बाजूने मोठमोठे भगदाड इथं पडलेले, तिथून साप विंचू येण्याची शक्यता आहे। आज हे आता पोषण आहे, साप येऊन गेला, एवढं साप आज कुठं कुठं होतं इकडे कॉपरेशन ना, इकडून म्हणजे मध्ये येणारच होता, पण ते आले नाही का, सर्पमित्र आले, मग ते धरून घेतलं। म्हणजे काय आवाज जीवावर देखील बेतू शकते गोष्टी काय काही। आणि पोषण आहार आहे, उद्या जर शौचालय दुरावस्था आहे, शौचालयाला कुलूप लावलं, कुलूप तोडलं जाऊ शकतं, तर ह्या दरवाजाचं कुलूप इथं शौचालयाची अवस्था एवढी दुरावस्था आहे, कुलूप तोडू शकतात, तिथे दारूच्या बाटल्या फेकू शकतात, हा दरवाजा तोडून जे मुलांसाठी असलेले खाद्य हे चोरीला जाऊ शकत नाही का? आज या मुलांना शौचालयाला जायचं असेल तर हे जाणार कुठं? रस्त्यावर बसायची वेळ, आज यांना शिकवण्याची गरज आहे। सरकार मोठमोठे टेंडर काढतं, वेगवेगळ्या योजना, तर मग त्याचे पैसे जातात पुढे, हा आमचा सवाल आहे। गोरगरिबांच्या गोरगरीब माणसाच्या मुलांपर्यंत या जर योजना पुरत नसतील, धनदांड्या लोकांचे राजकारणी असतील, आज शहरातले राजकारणी असतील किंवा जे अधिकारी वर्ग आहे, त्यांचे मुलं 2 दिवस या अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतील का, हा आमचा सवाल आहे। याच्या पुढं
या अंगणवाड्या सुधारल्या पाहिजे अशी आम्ही आशा बाळगतो. आपण मागच्या बाजूला पण याचा परिस्थितीचा आढावा घेऊ, कशा पद्धतीने सदर अंगणवाडीचं बांधकाम म्हणजे तुटल्या जमा आहेत याची आपण एक आढावा घेऊ. मॅडम फक्त एवढाच विषय आहे की पोरांना चांगलं वातावरण वगैरे भेटलं पाहिजे. समजा 10 दिवसात काही ऍक्शन घेतली तर आम्हाला आनंद आहे त्या गोष्टी, बाकी काही नाही. एका बाजूला स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 रंगरंगोटी केलेली आहे, दुसऱ्या बाजूला या अंगणवाडीला मोठं असं भगदाड पडलेलं आहे. उद्या याच्यात एखाद्या विद्यार्थ्यावर, एखाद्या लहान मुलावर जर असे दगड पडला, त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं, त्याला जबाबदार कोण, असा आमचा प्रश्न आहे. बाजूला कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मविप्र समाजाचं मोठं कॉलेज आहे, त्याचबरोबर समोरच्या बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे. जर यांना सुविधा भेटू शकतात तर या लहान चिमुरड्यांना सुविधा का भेटू शकत नाही? उजर नगर परिषदेद्वारे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 करण्यात आलं, पण स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये नेमकं काय करण्यात आलं या उजर नगर परिषदेने सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे सरकार पैसा काढतो, कोणत्या तरी नवीन योजना आणतं. आता नवीन योजना बेबी केअर किट वाटप करतं, किंवा या विद्यार्थ्यांना पण हँड ग्लोव्ज किंवा हँडवॉश हे वेगवेगळ्या सुविधांचे वेगवेगळे याचे टेंडर्स काढले जातात. ते पैसे जातात पुढं. जर यांच्यापर्यंत ते योजना जर पोहोचत नसेल तर हे दुर्दैव या सरकारचं म्हणता येईल, किंवा या लोकांचं दुर्दैव आहे असं म्हणता येईल. आणि ही आता ही जी अंगणवाडी आहे ही सोमास आपली मालकीची नाही ना, दुसरी कोणी जागा दिलेली? स्थानिक जे शेजवळांनी हे शाळेसाठीच एक राखीव म्हणून जागा देण्यात आलेली आहे. त्यांचं स्पष्ट मत आहे की इथले जे विद्यार्थी आहे यांना शिक्षण भेटलं पाहिजे, इथले चिमुरडे यांना अंगणवाडीत शिक्षण भेटलं पाहिजे, या उद्देशाने शेजवळांनी ही जागा दिलेली आहे. परंतु मग जर जागा दिलेली आहे, मग या जागेला स्मार्ट अंगणवाडीमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं नाही का? इथं त्यांच्या ज्या महिला बालकांना जिल्हा परिषदेला बसतात, ज्या नाशिकला निफाडला बसतात, यांनी इथं किती वेळा दौरे मारलेले, किती वेळा याचा आढावा घेतलेला आहे, याची पण कल्पना त्यांनी देणं गरजेचं आहे. आज आपण आता जिल्हा परिषदला देखील आपण इथे एक लेटर वगैरे देऊ, इथली व्यवस्थेची व्हिजिटच करायला लावू. थोडक्यात फक्त मुलांना, लहान मुलांना समजा सभोवतालचं चांगलं वातावरण जर भेटलं तर ते आनंदाने येतील. पहिले 70-80 विद्यार्थी इथं असायचे असं मॅडमनी सांगितलं, आता जवळपास 20 ते 25 विद्यार्थी या ठिकाणी राहिलेले. मग हळूहळू ही संख्याच कमी होऊन जाईल. मग अंगणवाडीचं महत्वच तरी काय उरतं? प्रायव्हेट गोष्टी तर परवडते नाही, ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या तर भेटल्या पाहिजे. खाजगी करण्यात नर्सरीची फी 15,000 रुपये कमीत कमी. गोरगरिबाच्या मुलांना, गोरगरिबांनी 15,000 रुपये आणायचे कुठून? जर नर्सरीसाठी 15,000 रुपये, म्हणजे सरकारचा उद्देश खाजगीकरण करणे आहे का? फक्त टेंडर काढायचे, पैसे घ्यायचे या अंगणवाड्यांच्या जोरावर आणि खाजगीकरणाकडे जोर द्यायचा, असा उद्देश जणू सरकारचा असं या ठिकाणी वाटू लागलेले. आणि एकच अंगणवाडीची अशी अवस्था असं नाही, गावात ओझर शहरामध्ये अनेक अंगणवाड्या आहे. आपण एक थोड्या वेळात परत एक लाईव्ह करू, किंवा तुम्हाला त्याचे फोटोज आम्ही टाकतो सोशल मीडियामध्ये. महाराणा प्रताप चौक असेल, राजवाडा असेल किंवा कोळीवाडा असेल, अनेक ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहे त्या अतिशय त्यांची दुरावस्था झालेली आहे. यांना पोषण आहार शिजवायला या ठिकाणी जागा नाही, घरून पोषण आहार शिजवून आणावा लागतो, अशी इथं दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे. गोरगरिबांच्या मुलांना न्याय कोण देणार, हा आमचा सवाल आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा सवाल जिल्हा परिषदेत जाऊन बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणारच आहोत, परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे आम्हाला नेहमी भेटत असतात. म्हणून हा लाईव्ह करण्यामागचा उद्देश तोच आहे की हा लोकांनाही कळलं पाहिजे. प्रत्येकाची कॅपॅसिटी 10, 12, 15,000 रुपये भरण्याची नसती. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.